आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. बच्चू कडूजी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही महायुतीची वाट धरली, तुम्ही महायुतीतून शिवसेनेमधून जाऊन विधान परिषदेमध्ये आहात, मात्र तुम्हाला शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना वादाला सामोरं जावं लागले. नेमकं प्रकरण काय सांगा? आता प्रकरण काय ते आम्ही जे प्रश्न उपस्थित केले का छत्रपती शिवाजी महाराजच्या कर्जमाफीत जे पात्र होते त्यांना निधी आला नाही म्हणून ते तसेच आहे. महात्मा फुलेचं पण तेच आहे. याच्या निधीची तरतूद झाली पाहिजे. प्रोत्साहन निधीमध्ये ज्या अटी घातलेल्या आहेत त्या रद्द झाल्या पाहिजे आणि ओटीएस करताना 50,000 इतकं पुरतं न करता योजनेमधलं ते ओटीएस थोडं मोठं करून रक्कम वाढून ते केलं पाहिजे. त्या संदर्भात उत्तर मंत्री महोदयाकडून येत नाही असं मला लक्षात आल्यावर मी उभं राहिलो आणि उभं राहिल्यावर मंत्री महोदयांना विचारलंय की बाबा तुम्ही उत्तर देणार का नाही देणार. इतक्यात प्रवीणजी दरेकर जे आमचे खास मित्र आहे ते उभे राहिले. त्यांनी सांगितलं का हा काही अशा पद्धतीचा काही सभागृह चालू शकत नाही. तो त्यांचा प्रश्न होता. पण मला थोडीशी उत्कंठा लागली होती की बाबा आपल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे. ते येत नाही आहे म्हणून मी उभं राहिलो. आता मी उभं राहिलो ते सभागृहाच्या नियमाला धरून नव्हतं हे मान्य आहे. पण ते जे बोलले त्याच्यानंतर प्रवीणजी ते सुद्धा नियमाला धरून नव्हते. ठीक आहे, आम्ही सहन करू, शेतकरी म्हणून आम्ही ते सहन करणार आहोत. प्रवीणजीनं ज्या पद्धतीनं आम्हाला भाषा वापरली त्या आम्ही असं समजू का ठीक आहे, शेतकऱ्यासाठी हा अपमान आहे, आम्ही सहन करू. तुमची सहन करण्याची भूमिका आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी आवाज उठवताना तुम्ही एक आमदार शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणून मंत्र्यांकडे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर आमदार देत असतील तर सभापती असतील, मंत्री असतील, त्यांच्यापेक्षा मोठे सदस्य विधान परिषदेतले होतात का? मला असं वाटतं का तो त्यांनी समजून घेतला पाहिजे, सभापती महोदयांनी समजून घेतलं पाहिजे. सभापती महोदयांनी उत्तर येत नाही म्हणून त्यांना निर्देश दिले मंत्र्याला का तुम्ही मीटिंग लावा या सगळ्या प्रश्नाबाबत. आता ते मंत्री महोदय किती मनावर घेतं, त्या सभागृहाचा गरिमा ठेवते का नाही ठेवतं हा नंतरचा भाग आहे. पण आमची भूमिका शेतकरी म्हणून फार महत्वाची आहे. एकनाथजी शिंदे साहेबांना आम्हाला सांगितलं ज्या पद्धतीनं त्यांचे विचार आहेत, शिवसेनेचे जे विचार आहे ते कायम आमच्या डोक्यात राहील. शिंदेकडे तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला कारण शिंदेच्या नेतृत्वामध्ये तुम्ही तुमची प्रहार संघटना विलीन करत त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांकडे हा विषय घेऊन जायची काही गरज नाही. एवढा मोठा विषय नाही आहे. त्या आमच्या तुम्ही सातत्यानं आवाज उठवत असताना जर अशा सुरुवातीला म्हणजे तुमचा हा सुरुवातीचा टर्म विधान परिषदेतला तुम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मग शेतकऱ्यांना न्याय तुम्ही कसा देणार? ह्या ज्या कर्जमाफीचा मोठा हिस्सा हा शिंदे साहेबाचाच आहे. त्याच्यानं वेळ आली तर ते शिंदे साहेब भूमिका घेईन ना. बच्चूजी, साधारणतः नेहमी बच्चू कडूंचं बोलणं असेल, चालणं असेल, आक्रमकता असेल ही चर्चिली जाते. हातावरती सध्या तुमच्या एक हिरवा धागा पाहायला मिळत आहे. की नेमकं काय आहे, कारण त्याची चर्चा सर्वत्र. मी जेव्हा आंदोलन केलं नागपूरचं त्यावेळेस एका महिलेनं मला हे बांधलेलं होतं. त्यांनी सांगितलं का कर्जमाफी घेतल्याशिवाय परत येऊ नका. आता ते कर्जमाफी झालेली आहे, त्याच्यातल्या त्रुट्या आहे. पण आता जिथपर्यंत बँकेच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडत नाही तोपर्यंत हा धागा कायम राहील. भाऊ, एक धागा येतो त्यामुळे एका महिलेची कर्जमुक्तीसाठी असलेली विनंती आहे. अशा कर्जमुक्तीसाठी किती महिला आहेत ज्यांनी विनंती केली? भरपूर आहे. गावागावा खेळाखेळ्यात त्या बिचाऱ्यांना खूप आशा लागलेल्या आहे का डोक्यावरचं कर्ज कमी झालं पाहिजे, उद्या मुक्तीचा श्वास घेता आला पाहिजे. अशा भरपूर आमच्या भगिनी आहे. त्याचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत राहतो. शेवटचा प्रश्न, अशा परिस्थितीत जर तुम्ही आवाज उठवण्यासाठी परिषदेमध्ये येत असाल आणि जर तुम्हाला अशा पद्धतीनं आमदारांकडून उत्तर येत असेल तर मग हा जो धागा तुम्ही इथे बांधलाय त्यांनी जे आश्वासन तुम्हाला दिलंय ते पूर्ण करता येईल तुम्हाला? त्यांच्यासाठी आज आम्ही शिव्या खाल्ल्या, उद्या आम्ही मार खाले पण तयार आहोत. पण शेतकरी हा विषय आमच्या डोक्यातून सुटणार नाही. भाऊ, तुमच्याशी बातचीत करून धन्यवाद. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह वैभव पाटील, मुंबई.